राजा का राणा? राजा का राणा? राजा का राणा? पप्प्याला राजा लई का राणा? मनावर घेतलेलं दिसते. मनावर घ्यायला पाहिजे बाबा. काय आहे त्या माणसानं त्या अंजलीला सरपंच बनवला. त्या लाडूचा बी लय पुळका आहे त्याला. कुठं तरी पाणी मुरतय. पण आपल्याला कळायचं कसं? अरे ते शोधून काढायचं आपल्याला. त्या राजाचं खरं रूप कळलं पाहिजे. अहो त्याचं आधार कार्ड बघितलं, त्याची कागद बघितली, पण त्यात तर तो राजाच होता. म्हणजे राणासारखा का बघतोय? हा हे बी खरं आहे म्हणा. राजा का राणा? राजा मिंच्या, अरे मिंच्या, धर 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 त्याला धर. आण त्याला इकडे इकडे त्याला इकडे त्याला कधी माहित असणार सगळं. आण इकडे त्याला. ए, मान्य परेश पाटलाच्या तडाख्यात एकदा गावला तो गावला. मान्य परेश पाटील, अहो माझी काय बी चूक नाही यार. काय बी चूक नाही तुझी? अरे त्या सर्किट तायडीचं बॅनर गावभर लावलंस आणि माझं नाव घेतलंस. का नाव घेतलंस माझं तू? कारण तुम्हीच बॅनर लावायला सांगितलं होतं. मी कधी सांगितलं होतं? अहो तुमच्या सहीचं पत्र आणि वर फोटो बी दिला होता तुम्ही. बंड्या, हे लई डोसकं फिरवालंय माझं. मिंच्या, तू माझं डोसकं फिरवू नकोस. त्या राजानं सांगितलं होतं की नाही बॅनर लावायला तुला? राजा? अहो राजा नाही तो राणा आहे. तेच रे बाबा, त्या राणानं सांगितलं होतं ना. अहो पण तो तुमच्याच पार्टीचा आहे. तो कसा असं सांगेल? मग कोणी सांगितलं? तुम्हीच की. नाही बंड्या, त्याला बसू जरा. थंड तिकडे बघ जरा त्याचं. ते लॅपटॉप घे, लॅपटॉप घे. त्या लॅपटॉप म्हणून घोळ झालाय सगळा. हाण ते डोसक्यात घाल. कुणी सांगितलं होतं मग? बंड्या बास बास बास. इकडं त्याला इकडं आणि इकडं इकडं त्या समोर उभं राहा. काय आहे हे चुकून माकून मेलं का नाही तर आपल्या अंगलट यायचं. आता मिंच्या मी सांगतो ते नीट ऐकायचं. बंड्या याला घरी जाऊ दे, जरा तूप रोटी खाऊ दे आणि असा भोपळ्यासारखा जाड जोड होऊ दे. मग एकदा भोपळ्यासारखा झाला, असा जास्त भरला का नाही मग त्याला बोलवायचा, मग हान हान हाणायचा आणि मग विचारायचं काय. हे बघ मिंच्या, मी जेव्हा परत विचारेन का नाही तेव्हा मला कळलं पाहिजे हे बॅनर लावायला कुणी सांगितलं ते. हा ठीक. अहो राहू दे की अंजलताई, किचन मधली समधी कामं आमच्यावर सोडा. तुम्ही आता गाव सांभाळायचं सरपंच बाई. सरपंच बाई घराच्या बाहेर, घरात मी अंजलीच आहे. पण समध्या गावाला लई कौतुक आहे बघ. होय, आणि समध्यांच्या अडचणी बी सुटणार आहेत बघा. काय अडचण बिडचण सोडत नसते राधाताई. या सरपंचाला आपल्या घरचा प्रश्न सोडता येईना झालाय, ते गावचा प्रश्न काय सोडवणार? ते मला तर वाटते माझी चूकच झाली बघा यांना सरपंच बनवणं. असं का म्हणताय राणादा? घर काय हो, अहो यांना आपल्या साध्या लाडूची अडचण सोडता येईना झालंय. हे गाव काय सांभाळणार? लाडूची कसली अडचण? गोदक का ते काय लाडूच्या शाळेमध्ये आज पालक सभा असते बघा. ते तिकडे बोलले पण सरपंच बाई नाही म्हणतात की. अंजली अगं जा की. अहो गोदाक्का, मी अख्ख्या गावचा कारभार आत्ताच तर हाती घेतलाय. मला सगळ्या फाईल्स चेक करायच्या. मला नाही जमणार जायला. आणि मी लाडूला सांगितलंय मी महाजन सरांशी फोनवर बोलते म्हणून. अय्यो बघा बघा, ते एका दिवसामध्ये सरपंचीची हवा कशी डोसक्यात गेली यांच्या. ते फोन करून सांगणार म्हणतात. ए तू जरा गप्पा बसतोस का? अंजली अगं जा की. असा किती वेळ जाणार आहे तिथं? गोदाक्का, अहो गावकऱ्यांचे भरपूर प्रश्न असणार. राहू द्या, तुम्हाला साधा लाडूचा प्रश्न सोडवता येईना झालाय, तुम्ही गावचे प्रश्न काय सोडणार? गोदक का तुला सांगतोय, त्या लाडूचा चेहरा असा एवढूसा झाला होता बघ. हे बघून मला लई वाईट वाटलं बघ. पण यांना त्याचा काय बी फरक पडत नसते. सरपंच झाल्यावर माणूस इतका बदलतोय हे आत्ता लक्षात आलंय बघ माझ्या. अंजलताई जावा की व, नाहीतर लाडूला लय वाईट वाटेल बघा. ते लाडूला काय वाटतंय काय नाही त्याचा काय बी फरक पडत नाही सरपंच बाईंना. त्यांना त्यांची खुर्ची प्यारी असते. तुम्ही इतक्या स्वार्थी वागणार असं वाटलं होतं बघा मला. बरं ठीक आहे, जाते. ते जाऊया म्हणा, ते दोघांनी बी बोलवले असते पालक सभेला.
बरं ते मी लाडूला सांगते, खुशखबर देऊन येते त्याला. हा येता. पैलवान, माऊला लई समजवलं मी. तू सांगितल्यावरती सरपंच झाली, खरं तू सांगितल्यावरती शाळेत काही ना. मग सांगितलं की लाडूसाठी शाळेत यायला लागते म्हणून. मला सगळं माहितीये, तिला माझी किंमतच नाहीये. मी पालकच घेऊन जातो साहेब. पालक? हा पालक, पालकाच्या 2 पेंड्या. म्हणजे पालक नेले की हे सर मला बाहेर काढतील आणि मग माऊला समजाल. माऊला कवाच समजलंय. म्हणजे माऊ पालक सभेला यायला तयार झाले. होय. मग तर जायचं काय? चल लवकर. चल. काय 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 कुठं दौरा? साहेब आज पालक सभा राहणार आणि माऊ येणार आहे. लाडू ते तू खाली जा आणि गोदकाकडून शाळेचे कापड घालून घे. जा लवकर. लवकर आहे. हा जा 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 जा. तुला नाही ती हमाली कराय कोणी सांगितलं होतं? हे बघा, ती होय म्हणत नाही तोवर मला सही करता येणार नाही, म्हणून अंजलीला पटवत असते मी. पण पालक म्हणून यायला ती बरी तयार झाली. ती सहज तयार झाली नाही, लई येणार नाही करायला लागल्या बघा मला. मग तयार झाली ती. तुम्ही काय बी काळजी करायची नसते बघा. तिचा लवकरच विश्वास जिंकत असते मी, आणि एकदा का विश्वास जिंकला की मी लगेच सही करून मोकळा होत असते बघा. तसं तुझा प्लॅन चांगला आहे. मग ते काय म्हणताय, जाऊ काय पालक सभेला? ठीक आहे जा, पण हा जरा सांभाळून. ती मास्तरीन लई चॅप्टर आहे. काय काळजी करायची नसते, राजा असते. येता. ते मी काय म्हणतोय, काय लाडूची पालक सभा असते बघा. मग येते म्हणाले ना मी. हा ते पालक सभा असते आणि तुमचा अवतार ते कुणाच्या तरी मैताला निघाल्यासारखं असते बघ. म्हणजे म्हणजे काय म्हणजे, ते चांगली अशी कलरफुल साडी नेसून टाका की हो. कशाला? अहो कशाला म्हणजे, ते लाडूचं पालक वाटायला पाहिजे का नाही. ते राणा असं स्टाईल मध्ये जाणार आहे आणि त्याची बायको अशी साधं साधं. ते बरोबर वाटते काय? ए तू तुझ्या मर्यादेत राहा बर का. मी कुठल्या रंगाची साडी नेसायची आणि कुठल्या नाही ते तू मला शिकवायची गरज नाहीये. मला चांगलं कळतं. आणि खबरदार परत मला बायको म्हणशील तर. इल्ले ते मी राणाची बायको म्हणलं. जे काय असेल ते. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी, पण जे मनापासून वाटलं ते सांगितलं बघा मी. तुम्ही चांगली साडी नेसली म्हणून तुमचं राणावरचं प्रेम कमी होत असते असं नाही, आणि साधी साडी नेसली म्हणून वाढत असते असं बी नाही. ते मी लाडूला बरं वाटावं म्हणून म्हणलो, बाकी तुमची मर्जी. मी खाली थांबते, तुम्ही या आवरून. अरे लाड्या, मर्दा सोडले मी सेंट मारायचं. हे बघ राणा झाला, बघ राणा झाला. राणा सेंट मारायचं बंद केले की नाही, तूच सांग बघू. ते कालच बंद केलं बघ पप्पी दे लवकर. चल. राणा तुझ्यामुळे 2 वर्षानंतर पेढा मिळाला मला आज. ते माझं ऐकलं तर फायदाच होत असतंय बघ. वय 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 हे लाड्या, आज 2 वर्षाने पेढा दिलायस मला. तू सांग तुला काय पाहिजे. त्यात मला हेडसर ओरडतात. का ओरडतात आमच्या लाडूला हेडसर? ते मी कवा कवा अभ्यास केला नाही तर ओरडतात. आणि कवा कवा मारामारी केली की ओरडतात. आणि बाहेर खेळायला गेलो की तरी पण ओरडतात. लय मोठा प्रॉब्लेम झालाय की मर्दा. हे बघ, ह्यो काय मला सोडवता येणार नाही. एक काम कर, राणादाला सांग, राणादा सोडित बघ. राहणारा आज माऊ येणार आहे ना शाळेत. येणार आहे की. माऊन शाळेत आज? हा आज पालक सभा आहे. राहणार आणि माऊ येणार आहे. अरे वा, मग तुझं सगळं प्रॉब्लेम सुटणार आहेत की मर्दा.
वहिनी अहो भारी दिसायला की आज. अंजली चांगली दिसायलीस की. मी बदलून येते साडी. अगं अगं मी म्हणलं चांगली दिसायलीस. तेच की असू दे चांगला आहे. माऊ भारी दिसायलेत. आता एकदम काहीच बोलणार नाहीत. बरं निघायचं काय नाहीतर पालक सभा इथेच व्हायची. हो. हा चला 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 चल चल चल. हे गेला रे. येतो बघा का. हा या. येते गोदा का. हा हा. टाटा. टाटा. सूरज काल तू दारू सोडलास. आज अंजलीनं नवी साडी नेसली. राणा घरी आला. आता एक एक करून समद बदलत चाललंय बघ. लवकरच सगळं पहिल्यासारखं होणार आहे कोताक्का. आता साहेब तेवढं यायला पाहिजेत बघ. रानात आलाय आता आबा भेटतील. आपण आशा तेवढी सोडायची नाही बघ. हे समद तुझ्यामुळं बघ. माझा काय संबंध. अरे आम्ही समद्याने आशा सोडली होती. एक तूच होतास राणा येणार म्हणायचा. देवानं तुझं ऐकलं बघ. अरे वा एवढं कौतुक. अच्छा ते दारू सोडली म्हणून चालेल ना. खरं खरं सांग आज कम्प्लीट राग गेलाय माझ्यावरचा. सूरज बाळा अरे तुझ्यावर माझा कवाच राग नव्हता. मग तू आता मागचं काय काढत बसू नकस. समजा चांगलं चाललंय तर आपण बी मोहरं जाऊया की. जाऊया की मग 80च्या स्पीडने जायचं आता. माऊ आता एकदम मला काहीच बोलणार नाही. आणि आता तर माव येते तर नाहीच नाही. चला आय शाबाश चला. आपण चालतच जाऊयात ना. नाही चल की गाडीवर ना. नाही नको आपण चालतच जाऊया. नाही अरे ते मी काय म्हणतोय ते आपण गाडीवरनं जाऊ की हो. तसं बी त्या पालक सभेला जायला उशीर झालाय. अजून उशीर झाला तर पालक सभा संपून जाईल बघा. माऊ गाडीवर बस. हा माऊ उशीर झालाय चल बस लवकर. लाडू तू मागे ये बसायला. का मी सांगतेय ना ये मागे बसायला. नाही. अरे लाडू हे माऊ म्हणते तर बस की रे. हा जा ये. हा चल. थांबा. हा आता बस. आणि काय सांगण्याची बरी गोष्ट आहे. पाऊस पाणी भरपूर झाला. पाऊस पाणी वा लय वर्षाने जोडी एकत्र निघाल्या गावातनं. बेस्टच. वा वा अंजली वहिनी आता अंजली वहिनी सारखी वाटले तर बघा. आता ही जोडी आली गावाचं भलं करणार बघा.
उतरा. आई, शाबाश. Bye.